अभियान, जिथे तुमची भेट होणार आमच्या तज्ज्ञांसोबत, जे त्यांच्या ज्ञानाने आपले प्रश्न, शंका, गैरसमज वा दंतकथा या सगळ्यांचे निराकरण करणार. ऐका ज्ञान अभियान. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ ठाकरे ज्ञान अभियान या नव्या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत करतोय. सेंटर फॉर SBCCच्या वतीनं आणि युनिसेफच्या सहकार्याने प्रस्तुत कार्यक्रमात आपण अशा तज्ज्ञांची भेट घेणार आहोत ज्यांचा समाज प्रबोधनात सिंहाचा वाटा आहे. समाज माणसामाणसांनी बनतो आणि त्यातूनच काही व्यक्तिमत्व पुढे येतात आणि विकासाला हातभार लागतो. आमचा हाच प्रयत्न असतो की त्या व्यक्तींचं मार्गदर्शन आपल्याला मिळावं. अशाच व्यक्तींपैकी एक डॉक्टर मंगेश गढरी आज आपल्यासोबत आहेत. डॉक्टर मंगेश गढरी हे वैद्यकीय डॉक्टर आहेत आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ सुद्धा आहेत. ते 10 वर्षांपासून युनिसेफमध्ये कार्यरत आहेत. आदिवासी, शहरी आणि ग्रामीण भागामध्ये काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. तर सर, मी सौरभ ठाकरे आपलं ज्ञान अभियान या मंचावर मनःपूर्वक स्वागत करतोय. नमस्कार सौरभ. नमस्कार. कोविड-19 आजच्या जगाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा झालाय. कोविड-19 न्यूज असो, ॲड असो वा वृत्तपत्र, सगळीकडे एक दिवस असा होत नाही जो कोरोनाशिवाय आहे. ह्या कोविड-19नी आपल्या आयुष्यात एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे. सगळं सुरळीत होतं, मग एका झटक्यात लॉकडाऊन, मग कर्फ्यू, मग अनलॉक. आता पुढे काय? खूपशी बंधनं आलीत, सल्ले मिळालेत आणि आपण स्वास्थ्याला घेऊन अजून जाणीवपूर्वक पाऊल ठेवायला लागलो. पण ह्या सगळ्या गोंधळात कन्फ्युजन आणि अर्धवट ज्ञान पण जनमानसात फिरायला लागलं. आपण काय करावं, योग्य काय ते कसं समजून घ्यावं? आजचे आपले गेस्ट आपले सगळ्या शंका दूर करणार आहेत. तर सर, माझा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की 2 शब्द समाजात फार फिरत आहेत, एक तर कोरोना आणि दुसरं कोविड-19. तर कोरोना आणि कोविड-19 ह्याचा अर्थ काय आणि ह्या शब्दांमधला फरक काय? सौरभ, खूप छान प्रश्न आहे, कारण हाच प्रश्न मला बऱ्याच जणांनी विचारला आहे की कोरोना आणि कोविड हे सारखेच आहे का? तर सगळ्यात पहिले मला सांगा वाटतं, आपल्या आजूबाजूला जीवाणू आणि विषाणू असतात. जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया आणि विषाणू म्हणजे व्हायरस. सो जीवाणू जो आहे, हा जीवाणू साधारण 1 मायक्रॉन या आकाराचा असतो. मायक्रॉन म्हणजे मिलीमीटरच्या 1000 पट लहान. आणि आपल्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत या सुद्धा याच आकाराच्या असतात. तर आता हा जो विषाणू आहे, तो विषाणू हा जीवाणूपेक्षाही 100 पटीने लहान असतो. आणि अशा पद्धतीचे विषाणू, असंख्य विषाणू आपल्या आजूबाजूला असतात. यातला जो एक मुकुटासारखा दिसणारा विषाणू आहे त्याला कोरोना असे म्हणतात. आणि हा एक विषाणू नाहीये, तर हे विषाणूचा एक समूह आहे ज्याला कोरोना असं नाव दिलेलं आहे मेडिकल ह्याच्यामध्ये. कोरोना हा काही नवीन नाही. 2003 च्या वर्षी एक सार्स नावाचा आजार आला होता, तो सुद्धा कोरोना विषाणूमुळे झाला होता. तशाच पद्धतीने 2012ला एक MERS नावाचा जो आजार होता, तो सुद्धा कोरोना विषाणूमुळे होता. आता 2019 डिसेंबरमध्ये वुहान शहरातून जो आजार आलेला आहे त्याला आपण कोविड-19 असे म्हणतो, हा सुद्धा कोरोनामुळे झालेला आहे. सो कोरोना एक विषाणू आहे आणि त्यातल्या त्यात कोविड-19 जो आहे हा त्याच्यामुळे होणारा जो आजार आहे त्याला जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 असं म्हटलेलं आहे. कोरोना विषाणूमुळे. कोरोना विषाणू जो आहे, जो वुहान मधनं आलेला आहे डिसेंबर 19 मध्ये, हा अन्य कोरोना विषाणूंपेक्षा थोडासा वेगळा आहे. कारण एकतर तो सार्स आणि मर्स विषाणूपेक्षा जास्त घातक आहे आणि याचं स्ट्रक्चर पण वेगळं आहे, म्हणून त्याला नोवेल किंवा नवीन कोरोना विषाणू म्हणतात. आणि कोरोना हा प्राणी जगतातून माणसाकडे आलेला विषाणू आहे. म्हणजे नॉर्मली कोरोना विषाणू हा माणसांमध्ये दिसत नाही, तो प्राण्यांमध्ये असतो. परंतु बऱ्याचशा राष्ट्रांमध्ये कच्चं मांस खाल्लं जातं. तर अशा गोष्टींमुळे बऱ्याचदा प्राण्यांमधले विषाणू माणसांमध्ये पसरतात आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे हे कोरोना विषाणू आहे. सांगायचं तात्पर्य, कोरोना एक विषाणू आहे आणि या विषाणूमुळे होणारा जो आजार आहे त्याला कोविड-19 असं म्हणतात. बर, तर मग एखाद्याला कोविडचा संसर्ग कसा होतो, कोणाला याचा सर्वात जास्ती धोका असतो आणि त्यांना कसे सुरक्षित ठेवता येईल? एक अजून शब्द आहे फोमाइट ट्रान्समिशन, त्याचा अर्थ काय? आणि अजून एक शेवटचा प्रश्न असा आहे की कोरोना व्हायरस वेगवेगळ्या गोष्टींवर किती काळ टिकतो, जसं की कागद, प्लास्टिक, धातू, अन्न, भाज्या इत्यादी? मी एक एक करून प्रश्नांचे उत्तर देतो सौरभ. सगळ्यात पहिले की कोविड-19 हा आजार कसा पसरतो. ज्या व्यक्तीला कोविड-19 झालेला आहे किंवा कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला आहे, असा व्यक्ती जो असतो, याच्या श्वासोश्वासावाटे जे थेंब बाहेर पडतात किंवा खोंकताना किंवा शिंकताना जे थेंब बाहेर पडतात, याच्या वाटे हा विषाणू आजूबाजूच्या वातावरणात पसरतो. आणि अशा वेळेस जर एखादी दुसरी व्यक्ती त्यांच्या 2 मीटरच्या अंतरात किंवा 6 फूट अंतराच्या आतमध्ये आले, तर डायरेक्ट हे जे थेंब आहेत याच्या थ्रू विषाणू श्वसनमार्गे आतमध्ये जातो. सो जर एखादी व्यक्ती 2 मीटरच्या आत किंवा 6 फूट अंतराच्या आत जर आली, तर अशा थेंबातून हा विषाणू जो आहे तो वाटे
आतमध्ये जातो आणि मग त्या व्यक्तीला याचा संसर्ग होतो. हा सगळ्यात मुख्य मार्ग आहे करोना विषाणू पसरण्याचा. परंतु दुसरा एक मार्ग जो आहे, हे जे थेंब आपल्या शिंकण्यातून किंवा खोकण्यातून बाहेर पडतात, हे जाऊन कुठल्या तरी पृष्ठभागावर स्थिरावतात. अशा वेळेस आपण जर त्या पृष्ठभागाच्या संपर्कात आलो, आपले जर हात किंवा आपले अंग जर त्या शरीराला लागले किंवा कपडे जर त्या पृष्ठभागाला लागले, तर त्याच्या वाटे करोना विषाणू जो आहे तो दुसऱ्या व्यक्तीला जाऊ शकतो. कारण बऱ्याचदा आपण आपले हात नाकांना, डोळ्यांना किंवा तोंडाला लावतो, तर त्यावेळेस हाताला लागलेले विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात आणि मग आपण करोनाचा संसर्ग आपल्याला होऊ शकतो. दुसरा जो प्रश्न तुम्ही विचारलाय की फोमाइट ट्रान्समिशन काय आहे. सो फोमाइट म्हणजे बेसिकली आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये आम्ही जे म्हणतो की ज्या वस्तू आपण वापरतोय, म्हणजे आपल्या खिशातला रुमाल हा सुद्धा फोमाइट असू शकतो. आपण जो मोबाईल वापरतो तो मोबाईल सुद्धा फोमाइट असू शकतो. सो फोमाइट ही एक अशी कुठलीही वस्तू असू शकते ज्याच्या पृष्ठभागावर विषाणू स्थिरावला आणि त्याच्यामुळे तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला पसरला. सो त्याला आम्ही फोमाइट ट्रान्समिशन असं म्हणतो. आता हू आर ॲट रिस्क आणि आपण याच्यापासून कसं याचा बचाव करू शकतो, कोणाला याच्यामध्ये कोरोनाचा जास्त धोका आहे, कोणाला वाचू शकतो. सो सगळ्यात पहिले तर COVID-19 जो कोरोनामुळे होणारा आजार आहे, हा याच्यासाठी सर्व वयोगटात हा संक्रमित होऊ शकतो. सो सेफ असं कोणीही नाही, सर्वांना याचा धोका आहे. परंतु आतापर्यंत कारण आता मागच्या 5 महिन्यापासून COVID-19 आहे आपल्या देशामध्ये. सो इनफॅक्ट पूर्ण जगामध्ये आता 8 महिन्यापासून कोविड आहे. तर आतापर्यंतच्या पुराव्यांवरून असं दिसून आलेलं आहे की हे 2 गटांमधल्या लोकांना कोरोनाचा धोका सर्वात जास्त असतो. एक तर वयोवृद्ध जे आहेत, म्हणजे ज्यांचं वय 60 वयापेक्षा जास्त आहे असे व्यक्ती, आणि दुसरे असे व्यक्ती ज्यांच्यामध्ये हृदयरोग, मधुमेह किंवा दीर्घकालीन जे आजार आहेत आपले, म्हणजे किंवा कॅन्सर म्हणा किंवा श्वसन मार्गाचे आजार जे खूप वर्षांपासून आहेत, असे आजार ज्या व्यक्तींना आहेत यांच्यामध्ये कोरोनाचा धोका हा जास्त असतो. बाकीच्या देशांमध्ये कोरोना हा 60 वर्षाच्या पुढच्या व्यक्तींमध्ये जास्त दिसून आला आहे, परंतु भारतामध्ये बऱ्यापैकी प्रमाणामध्ये 40 वर्षाच्या पुढच्या व्यक्तींमध्ये हा आजार दिसून येत आहे. आता तिसरा जो प्रश्न तुम्ही विचारला होता की याच्यापासून आपल्याला कशा पद्धतीने वाचवता येईल, तर सगळ्यात महत्वाचं जसं दिसून आलेलं आहे की 60 वर्षाच्या वर किंवा 40 वर्षाच्या वरच्या व्यक्तींना याचा धोका आहे, तर अशा व्यक्तींची आपल्याला खास करून काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा लोकांनी काळजी घ्यायची आहे. ज्यांना दीर्घ आजार आहेत अशा लोकांनी याच्यापासून जास्त काळजी घ्यायची आहे. काळजी घ्यायची म्हणजे काय, तर श्वसन संस्थेचे विकार किंवा एखाद्याला खोकला आहे, सर्दी आहे, अशा व्यक्तींशी संपर्क ठेवताना जरा जास्त काळजी घ्यायची. म्हणजे आपण कोणी खोकत असेल तर जरा लांब राहायचं किंवा आपले नाक थोडंसं झाकून घ्यायचं. दुसरं, आपण हात वारंवार धुवायचे साबणाने, कारण मी सांगितल्याप्रमाणे फोमाइट ट्रान्समिशन आहे. सो आपले हात इकडे तिकडे लागले तर पृष्ठभागावरचे विषाणू जाऊ शकतात, म्हणून हात धुणे. शिंकताना किंवा खोंकताना आपण जर शिंकत किंवा खोंकत असू तर नाकातोंडावर रुमाल आपण ठेवावा. घरातून बाहेर जात असू तर आपल्याला आयदर कपड्याचा एक मास्क लावावा किंवा मग मेडिकल मास्क, आपण 3 प्लाय मास्क जो आहे तो लावू शकतो. दुसरं जे काही संकल्पना आहेत की मांस खाल्ल्याने हे पसरतो का, तर शक्यतो आपण जर मांस खात असू तर ते पूर्णपणे शिजलेलं मांस खाऊ, कच्चं मांस खाऊ नये. फळे भाज्या वगैरे ज्या आहेत त्या बाहेरून आणल्या तर त्या धुवूनच खाव्यात. आणि सध्याच्या काळामध्ये जेव्हा जास्त प्रमाणामध्ये याचा प्रादुर्भाव आहे त्यावेळेस गर्दीच्या ठिकाणी शक्यतो टाळणं आपण योग्य राहील. आणि बाहेर कुठेही जाताना जर आपण एक सॅनिटायझरची बाटली आपल्याजवळ ठेवली तर जास्त योग्य. अजून एक प्रश्न जो तुम्ही विचारला होता सौरभ, की हा कुठल्या वस्तूंवर किती काळ टिकू शकतो. सो याच्या संदर्भात अजूनही बऱ्यापैकी संशोधन चालू आहे, परंतु जे 2-3 अभ्यास समोर आलेले आहेत त्यातलं म्हणजे एक लान्सेट पब्लिकेशन असतं ज्याचा अहवाल आला आहे आणि एक न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनचा अहवाल आला आहे. तर याच्या दोन्ही अहवालांमध्ये वेगळे वेगळे सांगितलेले, परंतु एक निश्चित आहे की प्लास्टिकच्या वस्तूंवर कोरोना विषाणू 3 दिवसापर्यंत असू शकतो आणि ट्रान्समिशन होऊ शकतं. तशाच पद्धतीने कागदावर किंवा आपल्या पैशांच्या नोटा असतात याच्यावर सुद्धा कमीत कमी 2 ते 3 दिवसापर्यंत विषाणू सापडलेला आहे. त्याच्यामुळे एकदम असं ठोस सांगता येत नाही, परंतु सांगायचं तात्पर्य असं की कोणत्याही पृष्ठभागावर हा विषाणू काही काळ संक्रमित होण्यायोग्य राहू शकतो आणि म्हणून आपल्याला प्रत्येक क्षणी खबरदारी घेणं आवश्यक आहे. हे फार महत्त्वाचं तुम्ही सांगितलंय आणि तुम्ही फार तंतोतंत या बाबतीत सांगितलंय आम्हाला. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की काही केसेस असे पण ऐकण्यात आले की व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे परंतु कोणतेच लक्षणं नाही आहे, तर तो रोगप्रसार करू शकतो का? आणि तुम्ही प्राण्यांविषयी पण बोललेत, तर आपले पाळीव प्राणी कुत्री किंवा मांजरींना संसर्ग होऊ शकतो का? आणि तुम्ही अजून एक बोललेत सर की मांस खाण्यापासून चा जो कोविडचा संसर्ग असतो, तर त्याच्यावरच माझा प्रश्न आहे की कोंबडी किंवा डुकरांचे मांस खाण्यापासून कोविडचा संसर्ग होऊ शकतो का? तर ज्याला नुसता खोकला आहे आणि आजारी वाटत नाही
अशा व्यक्तीकडून सुद्धा COVID-19 पसरणं नक्की शक्य आहे. इनफॅक्ट काही अहवालात असं सुद्धा सूचित केलं गेलं आहे की कोणतीही लक्षणं नसलेले लोक विषाणू संक्रमित करू शकतात. आता हे किती वेळा नक्की घडतं या बाबतीत अजूनही बऱ्यापैकी मूल्यांकन जे आहे ते सुरूच आहे. मात्र कुठलाही व्यक्ती जर या आजाराला किंवा या विषाणूला बळी पडला तर सुरुवातीच्या पिरियडमध्ये तो कुठलीही लक्षणं दाखवत नाही. मग हा पिरियड 5 दिवस पण असू शकतो, काही व्यक्तींमध्ये हा 14 दिवस पण असू शकतो. काही लोकांमध्ये 5 दिवसानंतर लक्षणं दिसू लागतील तर काही लोकांमध्ये ते पूर्णपणे बरे होऊन जातात परंतु लक्षणं दिसतच नाही. पण त्यांच्यामध्ये जर टेस्ट केली तर बऱ्याचदा ती पॉझिटिव्ह पण येते. सो सांगायचं तात्पर्य तुमची टेस्ट पॉझिटिव्ह आहे परंतु जर तुम्हाला लक्षणं नाही तरी सुद्धा तुम्ही कोविड ट्रान्समिट करू शकता. दुसरा जो महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या घरी जे पाळीव प्राणी असतात, कुत्रा किंवा मांजर, हे इन्फेक्ट होऊ शकतात की नाही. तर पाळीव कुत्री किंवा मांजरी हे जर एखाद्या कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात राहिली तर त्यांना सुद्धा कोरोनाचं संक्रमण होऊ शकतं. इनफॅक्ट कुत्रीमध्ये तर तो आजार पण झालेला दिसून आलेला आहे. म्हणजे हाँगकाँगमध्ये केलेल्या एका अभ्यासामध्ये त्यांना पुरावे दिसून आले की 2 कुत्र्यांमध्ये त्याच्या मालकाकडनं कोरोनाचा प्रसार झालेला आहे. बेल्जियममध्ये पण अशा पद्धतीची एक स्टडी झाली आणि त्यांच्यामध्ये त्यांनी दाखवले की मांजरींमध्ये सुद्धा हा आजार होऊ शकतो आणि इनफॅक्ट मांजरींमध्ये एका मांजरीतून दुसऱ्या मांजरीमध्ये पण तो आजार जाऊ शकतो असं दाखवून दिलेलं आहे. नुकत्याच वुहान जिथून हा विषाणू उगम झालेला आहे तिथून सुद्धा त्यांनी जवळजवळ 100 ते 102 मांजरींवर ही चाचणी केली आणि त्यांनी दाखवून दिलेलं आहे की मांजरींमध्ये याची लागण होते आणि ती संक्रमित पण होते. आता राहिला प्रश्न म्हणजे आपल्याकडून आपल्या प्राण्यांना हे संक्रमण नक्की होऊ शकतं. दुसरा प्रश्न आहे की आपल्या प्राण्यांकडनं आपल्याला होऊ शकतं का. तर याच्या बाबतीत अजून काही पुरावे दिसून आलेले नाहीयेत की प्राण्यांकडनं आपल्याला झाले. परंतु मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कोरोना हा विषाणू मुख्यत्वे प्राण्यांमध्ये खास करून तो वटवाघळांमध्ये आहे आणि तो तिथूनच आलेला आहे. त्याच्यामुळे प्राण्यांकडनं आपल्याला होणारच नाही याच्यावर आतापर्यंत जरी पुरावे आलेले नाहीये तरी आपल्याला तसं समजूनच काळजी घेणं जास्त योग्य आहे. आणि बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला होता म्हणजे खास करून सुरुवातीच्या काळात की चिकन मांस खाल्ल्याने कोरोना पसरतो आणि बऱ्याच लोकांनी इनफॅक्ट त्याचं वर्ज्य पण केलं होतं. तर सरळ सांगायचं तर चिकन मांस किंवा मासे खाल्ल्याने कोरोनाचा संसर्ग होत नाही असे सरकारने सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. मांसाहार केल्याने कोरोना पसरत असल्याची कोणतीही ठोस कारण अद्याप समोर आलेली नाही. पण चिकन मांस किंवा जे काय आपण खाणार आहोत नॉनव्हेज ते मात्र योग्य पद्धतीने शिजवून स्वच्छ करूनच खावं अशी शिफारस आहे. बर, श्रोते ऐकतायत ना, काळजी करू नका. तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आमचे गेस्ट स्वतः देणार आहेत. तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आमचा नंबर आहे 98-198-68-119. मी रिपीट करतोय 98-198-68-119. आमचा ईमेल आय डी आहे meresawal@sbc3.org. मी रिपीट करतोय meresawal@sbc3.org. तुम्ही टेक्स्ट मेसेज सुद्धा करू शकता. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बुधवारी प्रश्न प्रत्येकांचे ह्या कार्यक्रमात मिळणार. आजचा शो ऐकताना तुमच्या मनात याविषयी काही प्रश्न आलेत का? विचारा आमच्या एक्सपर्ट्सना आणि मिळवा उत्तरं दुसऱ्या शो प्रश्न प्रत्येकांचे मध्ये. तुमचे प्रश्न आम्हाला कॉल किंवा मेसेज करा 9819868119 यावर किंवा ईमेल करा meresawal@sbc3.org म्हणजेच meresawal@sbc3 क्रमांक 3.org यावर. प्रश्न प्रत्येकांचे दर बुधवारी तुमच्या आवडत्या रेडिओ स्टेशनवर. तर सर, माझा पुढचा प्रश्न हा आहे की कोविडची लक्षणे काय आहेत आणि काही लोकांवर इतरांपेक्षा तीव्र परिणाम होतो का? सगळ्यात पहिले जर एखाद्या व्यक्तीला याचा संसर्ग झाला तर त्याला सुका खोकला येतो, बऱ्याचदा घशात खवखवतं किंवा घशात त्रास व्हायला लागतो. त्यानंतर त्याला ताप यायला सुरुवात होते. जर अजून हा आजार जास्त वाढला तर त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो. म्हणजे ही सर्वसामान्यपणे ही लक्षणं दिसून आलेली आहेत. आणि जसा जसा वेळ जात गेला आणि जशा जशा केसेस वाढत गेला नवीन प्रकारची लक्षणं अजून आढळून आले. आता नुकत्याच या यादींमध्ये ऍड झालेले जे आहेत लक्षणं ते म्हणजे काही व्यक्तींमध्ये अतिसाराचं लक्षण पण आढळून आलं आहे. त्याच्यानंतर उलटी होणे हे सुद्धा खूप कॉमन आहे. म्हणजे व्हायरल इन्फेक्शन मध्ये उलटी होणं हे खूप साहजिक आहे आणि ते यात सुद्धा दिसून येतं. त्याच पद्धतीने शारीरिक वेदना होणं म्हणजे पूर्ण बॉडी एक होणं हे याचं एक लक्षण आहे. सिव्हिअर हेडेक, डोकं दुखणं हे एक विषाणूमुळे होणाऱ्या आजाराचं मुख्य लक्षण असतं. अजून एक जे लक्षण मुख्य म्हणून बोललं जातं ते म्हणजे आपली चव, आपल्या तोंडाची चव जाणं आणि स्मेल जाणं म्हणजे आपण वास घेण्याची जी क्षमता असते ती जाणे.
हे सुद्धा याच्यामध्ये दिसून आलेलं आहे. असे एक एक करून जवळजवळ 11 लक्षणं जे आहेत ते COVID-19च्या संदर्भात दिलेली आहेत. याच्यामध्ये या सगळ्याचा समावेश होतो. म्हणजे खोकला येणं, घशात खवखवणं, श्वास घ्यायला त्रास होणं, ताप येणं, उलटी होणं, शारीरिक वेदना होणं, डोके दुखणे किंवा वास घेण्याची क्षमता आहे ती जाणं, हे सगळे याची लक्षणं आहेत. आता कोविडचा संसर्ग झाल्यानंतर पण प्रत्येकच व्यक्ती हा इक्वली अफेक्ट होतो असं नाही. कोविडच्या बाबतीत असं दिसून आलेलं आहे की बऱ्याच व्यक्तींमध्ये विषाणू शरीरात गेल्याच्या नंतर विषाणूला मारणाऱ्या पेशी कार्यरत व्हायला लागतात आणि त्या विषाणूला मारतात सुद्धा, परंतु त्यानंतर त्या क्षमण्याऐवजी त्या पेशी तशाच वाढत राहतात. म्हणजे ज्याला सायटोकाईन स्टॉर्म असं म्हणतो मेडिकल भाषेमध्ये, तर तोच आल्यामुळे काय होतं ना की या पेशी खूप प्रमाणात वाढतात आणि फुफ्फुसांमध्ये त्याच्यामध्ये याच्यामुळे जे चेंजेस होतात त्याच्यामुळे गंभीर स्वरूपाचा आजार होतो. पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो, बऱ्याचदा पेशंटला व्हेंटिलेटरवर टाकावं लागतं, त्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन कम्प्लिटली ड्रॉप होतो, मल्टी ऑर्गन फेलियर्स मध्ये बऱ्याचदा पेशंट जातात. सो सांगायचं हे कारण की प्रतिकारक शक्ती जशी असेल आणि बाकीचे बरेच फॅक्टर्स असतात जे डिसाईड करतात की आजार कशा पद्धतीने होणार आहे एखाद्या व्यक्तीमध्ये. म्हणजे रोगप्रतिकार शक्तीला फार महत्व आहे. खूप महत्व आहे. तुम्ही आता एक बोललेत की वयोवृद्ध असो किंवा हृदयविकार ज्यांना आहे, मधुमेह आहे किंवा दमा आहे, COPD आहे, ब्लड प्रेशर प्रॉब्लेम आहे किंवा हृदयरोगाने ग्रस्त आहेत, यांना संसर्ग लवकर होऊ शकतो. तर यांना होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी, हा पहिला प्रश्न. आणि जर आपण निरोगी आणि तंदुरुस्त असाल तर आपण विषाणूच्या संसर्ग होण्यापासून रोखू शकतो का, आणि आपण आपली प्रतिकारशक्ती कशी वाढवू शकतो? पहिला जो प्रश्न त्यानंतर जे तुम्ही बोललात की ज्यांना हायपरटेन्शन, डायबेटीज असतो यांच्यामध्ये हा होतो असं नाही, यांच्यामध्ये जर संक्रमण झालं तर त्यांना गंभीर आजार होण्याचा धोका जास्त असतो, त्यांनाच आजार होतो असं नाही. आता मुख्य प्रश्नावर आपण येऊया. मी जर निरोगी आणि तंदुरुस्त असेल तर मी याच्यापासून थांबवू शकतो का, की या आजाराला रोखू शकतो का? निश्चित आपण या आजाराला रोखू शकतात. कारण रोगप्रतिकारक शक्ती जर बळकट असेल तर कोरोना व्हायरस विरुद्ध तुम्ही सहजरित्या लढू शकता. आपण मग आपली प्रतिकार शक्ती कशी सुधारायची? सो आपला आहार जो आहे हा आपली प्रतिकार शक्ती निश्चित करण्यामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावतो. कोरोना व्हायरस पासून जर आपल्याला बचाव करायचा असेल तर आपल्याला आहारामध्ये असे पदार्थ घ्यायची गरज आहे ज्यांना अँटीव्हायरल प्रॉपर्टीज आहे, म्हणजे रोग जंतू विरोधात लढणारे ज्यांच्यामध्ये गुणधर्म आहेत, असे जर आपण आहार घेतला, आपल्या आहारात जर अशा गोष्टींचा समावेश केला तर नक्की आपल्याला मदत होते. सगळ्यात पहिलेला आपल्याला आपला आहार असा ठेवावा लागेल की कार्बोहायड्रेट कमी असलेला आहार घ्या. त्याच्यामुळे तुमची रक्तातली साखर, तुमचा रक्तदाब हा कंट्रोलमध्ये ठेवण्यास तुम्हाला मदत होईल. त्याच्यानंतर तुम्हाला प्रथिने जास्त असलेला आहार घ्यायला पाहिजे जेणेकरून तुमची इम्युनिटी, कारण इम्युनिटी किंवा रोगप्रतिकार शक्ती जी असते ती प्रथिनांवर डिपेंड करते. त्यामुळे तुमच्या आहारात जर प्रथिनांचा समावेश असेल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली पद्धतीने काम करू शकते. त्याच्या व्यतिरिक्त बीटा कॅरोटीन नावाचं विटॅमिन किंवा ॲस्कॉर्बिक ऍसिड या पद्धतीचे जे विटॅमिन्स आहेत, जीवनसत्व आहेत, याचे आपल्याला आहारामध्ये समावेश करावा लागेल. आणि त्यासाठी आपल्याला हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, बेल मिरची, टोमॅटो यासारख्या गोष्टी आपल्या आहारात आपल्याला ठेवाव्या लागतील. त्याच पद्धतीने जीवनसत्व डी जे आहेत याने सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते. तर जीवनसत्व डी किंवा व्हिटॅमिन डी साठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. दोन अजून महत्वाच्या गोष्टी ज्या आपल्या घरात दिसून येतात, एक आहे ज्येष्ठ मध आणि दुसरं आहे दालचिनी. ज्येष्ठ मध जे आहे ते इम्युनिटी बुस्टर म्हटलं जातं आणि दालचिनी जी आहे रोगप्रतिकारक शक्ती सुधारायचं काम करतं. याच्या व्यतिरिक्त तणाव हा खूप घातक आहे आपल्या प्रतिकारक शक्तीला. त्याच्यामुळे शक्य तेवढं आपल्याला आपलं मानसिक आरोग्य, आपल्याला ताणतणावापासून दूर राहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपली झोप व्यवस्थित असली पाहिजे, म्हणजे कमीत कमी एक 6 ते 7 तास किंवा 8 तास जर छानपणे झोप घेतली तर आपली बॉडी जी आहे तिला रेस्ट मिळते आणि आपली प्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. त्याच पद्धतीने भरपूर पाणी प्या, कारण शरीरात पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तरी सुद्धा तुमची शरीर जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने रिॲक्ट करत नाही, म्हणून आपल्याला हायड्रेटेड राहणं महत्वाचं आहे. सो या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुम्ही नक्की स्वतःला कोरोनाच्या संसर्गापासून दूर ठेवू शकतात. ओके, म्हणजे योग्य आहार, कार्बोहायड्रेट्स कमी, प्रथिने जास्त, हिरव्या पालेभाज्या, ताणतणाव कमी, ज्येष्ठ मध, दालचिनी आणि भरपूर पाणी हे फार महत्वाचं आहे, है ना? हो. माझा पुढचा प्रश्न हा आहे की एखाद्याला संसर्ग झाल्यास कोणती चाचणी केली जाते? वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या आहेत का, आणि प्रतिजन चाचणी म्हणजे काय? प्रत्येक आजारासाठी निदान चाचण्या असतात, परंतु व्हायरल आजार, विषाणूमुळे पसरणारे जे आजार आहेत याची चाचणी थोड्याशा जरा अवघड असतात. मेडिकल याच्यामध्ये 2 पद्धतीच्या चाचण्या असतात. एक असतात की तुम्हाला आजार झाला आणि तुमची बॉडीने रिॲक्ट केली तर त्याच्यानंतर एक डिटेक्ट करतो की आपल्याला आजार झाला होता, त्याच्यामध्ये आम्ही अँटीबॉडी डिटेक्ट करत असतो. दुसरी पद्धत जी आहे ज्याच्यामुळे ज्या विषाणूमुळे किंवा जीवाणूमुळे तुम्हाला तो आजार झालेला आहे अशा विषाणू आणि जीवाणूचे ट्रेस तुमच्या शरीरात शोधणं, तर त्याच्याने क्लिअर दिसतं की हा व्यक्ती आजारी आहे.
यातले जे तुम्ही सांगितलं प्रतिजन चाचणी, याला अँटीजेन टेस्ट म्हणतो. ही अँटीजेन टेस्ट म्हणजे हा विषाणू जे आहे किंवा तुम्ही जर इन्फेक्टेड असाल तर त्यावेळेस तुम्ही आजारी आहात की नाही हे शोधण्यासाठी मदत करणारी चाचणी आहे. त्याच्या व्यतिरिक्त जी दुसरी एक चाचणी आहे त्याला आण्विक चाचणी किंवा मॉलिक्युलर टेस्ट म्हणतो. म्हणजे तुम्ही कॉमन भाषेत सांगायचं झालं तर बऱ्याच जणांनी आजकाल ऐकलं असेल RT-PCR टेस्ट. सो RT-PCR टेस्ट आणि प्रतिजन किंवा अँटीजेन चाचणी जी आहेत या COVID-19 चे निदान करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चाचण्या आहेत. जी RT-PCR आहे याच्यामध्ये ऍक्च्युली याला PCR चाचणी देखील म्हणतात. याच्यामध्ये बेसिकली विषाणूच्या संसर्गाची पुष्टी त्या व्हायरसचा जो RNA असतो त्याला रायबोन्युक्लिक ऍसिड आम्ही म्हणतो मेडिकल भाषेत, याचा शोध घेतात की याचं प्रेझेन्स आहे शरीरामध्ये म्हणजे तुम्हाला कोरोना झालेला आहे किंवा कोविड आजार आहे. अँटीजेन चाचणी जी आहे त्याच्यामध्ये जो विषाणू आहे त्याच्या विषाणूमधले जे प्रथिने असतात तशाच पद्धतीचे प्रथिने तुमच्या शरीरात आढळून आले तर ती चाचणी देते. आणि ही थोडीशी क्विक चाचणी आहे, नवीन चाचणी आहे आणि कमी खर्चिक पण आहे. सो अशा पद्धतीच्या विविध चाचण्या आहेत. मात्र COVID-19च्या बाबतीत एकच सांगायचंय की ही चाचणी विशिष्ट आणि प्रमाणित प्रयोगशाळांमध्येच केली जाऊ शकते आणि त्यांना करण्यासाठी तसं ICMR प्रमाणित करत असतं. श्रोतेहो, ऐकतायत ना? काळजी करू नका. तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं आमचे गेस्ट स्वतः देणार आहेत. तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता 98-198-68-119. मी रिपीट करतोय 98-198-68-119. आमचा ईमेल ID आहे meresawal@sbc3.org. मी रिपीट करतो meresawal@sbc3.org. तुम्ही टेक्स्ट मेसेज पण करू शकता. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बुधवारी प्रश्न प्रत्येकांचे या कार्यक्रमात मिळणार. आमच्या एक्सपर्ट्सकडून तुमच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची आहेत का? तर कॉल किंवा मेसेज करा 98-198-68119 यावर किंवा ईमेल करा meresawal@sbc3.org म्हणजेच meresawal@sbc3 क्रमांक 3.org यावर. तुमची उत्तरं ऐका प्रश्न प्रत्येकांचे मध्ये दर बुधवारी तुमच्या आवडत्या रेडिओ स्टेशनवर. सर, माझा पुढचा प्रश्न लसीकरणावर आहे. COVID-19ची लसीकरणाची स्थिती काय आहे? लस घेतल्यास मी आजारी पडेन का? आणि एखाद्या व्यक्तीला COVID-19 होऊन गेल्यावर तो पुन्हा होऊ शकतो का? आणि तो आयुष्यभर रोगप्रतिकार करू शकेल का? आणि एक अजून महत्त्वाचा प्रश्न हा आहे की COVID-19 झाल्याने शरीरावर काही कायमस्वरूपी दुष्परिणाम होऊ शकतात का? आणि एक अजून शब्द आहे फार प्रचलित, हर्ड इम्युनिटी, कळप रोग प्रतिकार शक्ती, त्याचा अर्थ काय? मी एक एक करून उत्तर देतो. पहिली तर वॅक्सिनेशनचं स्टेटस काय आहे एक आपल्याला समजून घेण्याची गरज आहे की कोरोना व्हायरस किंवा कोरोना विषाणू हा पूर्णपणे नवीन आहे आणि यावर लस करायला वेळ हा नक्की लागणार. कारण कुठल्याही आजारावर लस तयार करणे ही एक दीर्घकाळ लागणारी प्रक्रिया आहे. कमीत कमी या प्रक्रियेला 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ लागू शकतो. आता सध्या सरकारच्या आग्रहावर काही कंपन्या त्यावर कार्यरत आहेत. कुठल्याही निरोगी व्यक्तीला लस देण्यापूर्वी त्या लसीमुळे काही हानी होणार नाही किंवा त्याचा हानी कमी आहे, धोका कमी आहे आणि त्याच्यापासून होणारा उपयोग किंवा फायदा जास्त आहे हे सगळ्यात महत्वाचं ठरतं. आणि अशी खात्री ज्यावेळेस संशोधकांना होते त्याच्यानंतर मग ती जी वॅक्सिन आहे किंवा ती जी लस आहे त्याची चाचणी अगोदर प्राण्यांमध्ये केली जाते आणि मग त्यातही जर ती यशस्वी ठरली तर त्याच्यानंतर ती मानवांवर किंवा लोकांमध्ये त्याची चाचणी होते आणि त्याच्यानंतर लोकांमध्ये जर त्याचे काही दुष्परिणाम किंवा साईड इफेक्ट दिसून नाही आले आणि ती जर लस त्यातनं पास झाली तरच त्यापुढे ती लस जी आहे ती जनरल पॉप्युलेशन मध्ये वापरात येते. सो आता तुम्हाला मी जसे सांगितले टप्पे, हे सगळे टप्पे व्हायला कमीत कमी 1 वर्षाचा कालावधी हा जातो. आता COVID-19 लस, कारण हा विषाणू डिक्लेअर झाला होता मला वाटतं 1 जानेवारी 2020 सो कमीत कमी या वर्षाच्या अखेरपर्यंत तरी लस आपल्याला अपेक्षित नाही. दुसरं जो महत्वाचा प्रश्न आहे की मी जर लस घेतली तर मी आजारी पडेल का? कोण किती आजारी पडेल हे त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती ठरवत असते. कधी कधी एखाद्याची रोगप्रतिकारक शक्ती लशीला प्रतिसाद देत नाही. लस देणं म्हणजे काय तर जो आजार असतो त्याचं एकदम माइल्ड स्वरूपात तुम्हाला इन्फेक्शन दिलं जातं शरीरात आणि मग तुमचे शरीर जे आहे त्याच्या विरुद्ध अँटीबॉडी तयार करतं, जे अँटीबॉडी तुम्हाला पुढे कामात येतात. कधी जर परत तुम्हाला इन्फेक्शन झालं तर त्या अँटीबॉडी शरीर ताबडतोब तयार करतं. परंतु ह्या अँटीबॉडी तयार होण्याकरता सुद्धा प्रत्येक शरीर सारखाच प्रतिसाद देईल असं नाही. कधी कधी असंही होऊ शकतं की जी लस तुम्ही घेत आहात तिची क्षमता जी आहे म्हणजे एफिशियन्सी जी आहे ती सुद्धा गेलेली असू शकते. त्याच्यामुळे लस घेतली तर मी आजारी पडणारच नाही असं नाही.
आणि इनफॅक्ट आता काही काही ठिकाणून असंही दिसून आलेलं आहे की बऱ्याच जणांना आजार झाला, ते बरे झाले तरी त्यांना परत एकदा आजार म्हणजे COVID-19 झालेला आहे. सो दुसरं जे तुम्ही एक या प्रश्नाचा भाग होता की कळप इम्युनिटी किंवा हर्ड इम्युनिटी काय आहे आणि COVID-19 जर झाला तर त्याच्यामुळे परमनंट डॅमेज काही होऊ शकतो का. सो आतापर्यंत ज्या देशांमध्ये हा आजार सुरुवातीपासून दिसून आलेला आहे, जसं की हाँगकाँग किंवा वुहान, तर इथून आलेले जे अहवाल आहेत त्याच्यामध्ये एक दिसून आलेला आहे की COVID-19 या आजारातनं ज्यांना सुटका झालेली आहे अशांवर जवळजवळ 2 महिने त्यांचा अभ्यास केला गेला आणि दिसून आलं की या व्यक्तीचं फुफ्फुस किंवा यांचं लंग जे आहे ते 100% जसं कोरोना होण्याच्या अगोदर होतं तसं नाही आहे. सो कुठेतरी याचे लॉंग टर्म साईड इफेक्ट किंवा थोडाफार परमनंट डॅमेज हा दिसून येत आहे. परंतु याच्याबद्दल अजूनही संशोधन सुरू आहे. 100% अजूनही सांगता येत नाही आहे, पण काळजी घेणं गरजेचं आहे. आता हर्ड इम्युनिटी किंवा कळप इम्युनिटी ज्याला आपण म्हणतो, जेव्हा एखादा समुदायाचा एक मोठा भाग एखाद्या रोगासाठी रोगप्रतिकारक बनतो त्यावेळेस त्या रोगाचा प्रसार एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये होण्याची शक्यता कमी असते आणि त्याच्यामुळे संपूर्ण समुदाय सुरक्षित राहतो. याला आपण हर्ड इम्युनिटी असं म्हणतो. दुसरा प्रश्न येतो की हर्ड इम्युनिटीसाठी मग किती टक्के लोकांना आजार होणं आवश्यक आहे. सो हे त्या रोगावर डिपेंड असतं. एखादा जर खूपच आक्रमक आजार असेल किंवा खूप संक्रमक आजार असेल तर याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांच्या शरीरात अँटीबॉडी असणं गरजेचं आहे, जेणेकरून तो एका व्यक्तीमधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये होणार नाही. हर्ड इम्युनिटीमध्ये बेसिकली जर एखाद्या व्यक्तीने लस घेतली आहे आणि एखाद्या व्यक्तीने लस नाही घेतलेली आहे, 100 मध्ये जर का 20 जणांनी लस घेतली, 80 जणांनी नाही घेतलेली आहे, तर 80 जणांनी लस घेतल्यामुळे त्या 20 जण सुद्धा सुरक्षित राहतात. त्याला हर्ड इम्युनिटी आपण म्हणतो. सो कोविडच्या बाबतीत असं म्हटलं गेलं आहे की जर 60 ते 70% लोक इम्युन झाले तर कुठेतरी आपण कदाचित हर्ड इम्युनिटी आली असं म्हणू शकतो. ओके सर, माझा शेवटचा प्रश्न असा आहे की COVID-19 मधून बरे झाल्यानंतर आपल्यामुळे इतरांना या रोगाचा संसर्ग होऊ शकतो का? मग लोक बरे झालेल्या रुग्णांना कलंक का लावतात? असा रोगी पूर्णपणे बरा झाला आहे आणि संसर्ग नाही याची आपण खात्री कशी बाळगू शकतो? आणि एखादी व्यक्ती पूर्णपणे बरी झाल्यानंतरही त्याचे कपडे किंवा वापरायच्या वस्तूवर कोविडचा विषाणू टिकाव धरून राहू शकतो का? सध्याचा जो एव्हिडन्स आहे त्याच्यानुसार तर मी हे सांगू शकतो की जर एखादा व्यक्ती कोविड आजारातून बरा झाला आणि तो डिस्चार्ज झाला तर त्याच्यापासून दुसऱ्या व्यक्तीला आजार होण्याचा धोका कमी आहे. तरी सुद्धा आपण प्रत्येक पेशंटला डिस्चार्ज झाल्यानंतर हे सांगतो की थोडंसं सेल्फ आयसोलेट त्यांनी राहायचं आहे पुढचे 14 दिवस तरी, आणि होम आयसोलेट करायचं आहे, जेणेकरून कुठल्याही पद्धतीचा धोका राहणार नाही परत एकदा ट्रान्समिशन होण्याचा. जो कलंक गोष्ट केलेली आहे तुम्ही, तर काय झालंय की COVID-19 आजाराबद्दल खूप माध्यमातून लोकांना माहिती मिळत आहे आणि व्हॉट्सअप आणि तिकडून माहिती मिळत आहे. बऱ्याचदा ही माहिती बरोबरच आहे असं नाही, बऱ्याचदा चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि त्यामुळे एक पॅनिक सिच्युएशन जनतेमध्ये तयार झालेली आहे आणि त्यामुळे ही एक कॉमन रिॲक्शन आपण म्हणू शकतो की लोकांकडनं स्टिग्मटाईज आणि डिस्क्रिमिनेट करण्यासारखे प्रकार व्हायला लागलेले आहेत की एखाद्याला आजार झाला तर त्याच्यापासून दूर राहा, त्याच्या पूर्ण फॅमिलीशी बोलू नका किंवा तिकडे जाऊ नका. एक बेसिक ज्या गोष्टी आपण जर पाळल्या की आपण मास्क वापरला, आपण एक सामाजिक अंतर जे आपण म्हणतो फिजिकल डिस्टन्सिंग वगैरे पाळलं तर बाकी तसं घाबरण्यासारखं यामध्ये काही नाही. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला जर कोविड आजारामधून तो बरा झाला आहे किंवा जर एखाद्याला आजार झाला आहे तर त्याला कलंक लावणं किंवा त्याला दोष देणं हे चुकीचं आहे आणि ते होऊ नये. फार महत्त्वाच्या गोष्टी कोविडविषयी आम्हाला माहिती पडल्या आहेत. तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या शेड्यूलमधून आमच्यासाठी वेळ काढून आमच्या ज्ञान अभियान या कार्यक्रमात आले, त्यासाठी तुमचं मनपूर्वक आभार सर. धन्यवाद सौरभ. मलाही खूप आनंद झाला. लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची संधी मला मिळाली. हो, अगदी बरोबर. तर मित्रांनो, सेंटर फॉर SBCCच्या वतीनं आणि युनिसेफच्या सहकार्यानं हा होता ज्ञान अभियानचा आजचा सेगमेंट. भेटूया पुढच्या सोमवारी. तोपर्यंत काळजी घ्या, जागृत रहा, सेफ रहा, आनंदी रहा. धन्यवाद. आजचा शो ऐकताना तुमच्या मनात याविषयी काही प्रश्न आलेत का? विचारा आमच्या एक्सपर्ट्सना आणि मिळवा उत्तरं दुसऱ्या शो प्रश्न प्रत्येकांचे मध्ये. तुमचे प्रश्न आम्हाला कॉल किंवा मेसेज करा 9819868119 यावर किंवा ईमेल करा meresawal@sbc3.org म्हणजेच MERESAWAL@sbc3 क्रमांक 3.org यावर. प्रश्न प्रत्येकांचे दर बुधवारी तुमच्या आवडत्या रेडिओ स्टेशनवर. सेंटर फॉर SBCCच्या वतीनं आणि युनिसेफच्या सहकार्यानं ज्ञान अभियान.